आज आपण घेऊन आलेलो आहोत हे प्रेस करण्याचं टोकन मशीन, बिया टोकन करण्याचं मशीन आहे बघा। जीटी शक्ती कंपनीचं आहे, हेवी क्वालिटी मध्ये येतं हे। याच्यामध्ये 2 बॅरल आहेत, एक साइड खत आणि एक साइड बियाचं आहे बघा। तर अशा पद्धतीचं हे मशीन तुम्ही शेतामध्ये कुठेही उचलून प्रेस करून तुम्ही 1, 2, 3 अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तेवढ्या बियाचं तुम्ही टोकन करू शकणार आहे। तर त्याच्यासोबत आपण हे मशीन देतो। ह्या 4 प्रकारच्या चाळणी आहेत, प्लस याच्यामध्ये एक चाळणी दिलेली आहे। अशा 5 प्रकारच्या चाळणी, हे 2 स्प्रिंग आणि हे मशीन येणार आहे बघा। तर आपण याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा। बाण दिलेला आहे, त्या बाणाप्रमाणे थोडंसं इकडे बाजूला प्रेस करून हे खाली करायचं आहे आणि तुम्हाला ते इथं अंतर तुम्हाला किती अंतरावर टोकन करायचं आहे हे करू शकणार आहात बघा। नंतर तुम्ही आता हे बंद करायचं असेल तर त्यावेळेस इकडं ओढून नंतर हे वरती करायचं आहे। ही दिलेली चाळणी, ही चाळणी पण कशी आपण बदलणार आहोत ते पण थोडक्यात बघूया। सर्वप्रथम हे जे झाकण दिलेलं आहे ते आपण खोलणार आहोत। मला जेव्हा ही कुठलीही चाळणी असेल तर ती चेंज करायची आहे। जी चाळणीमध्ये ज्या बिया बसतील ते चाळणी आपण याला लावणार आहोत आणि बघा ती कशी लावायची आपण हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये बघा। सर्वप्रथम हा स्क्रू आपण खोलणार आहोत। हा व्यवस्थित खोलून घ्यायचा आहे, स्क्रू हरवायचा नाहीये। नंतर तुम्हाला ही झाकण आहे, त्याला खाचा आहेत बघा, त्या खाचातून असं बघा ही खाच आहे, इकडे फिरवल्यानंतर हे झाकण तुम्हाला अशा पद्धतीने निघणार आहे। याला स्प्रिंग दिलेली आहे बघा, झाकणला लागलेले आहे। हे आपलं हे जे आहे ते असं होतं बघा, हे अशा पद्धतीने होतं। ते झाकण काढलं इकडं निघून जाईल, ते आपण व्यवस्थित नंतर करायचे आहे फिटिंग बघा। हे वायसर काढायचं आहे आणि ही चाळणी अशी काढून घ्यायची आहे। याचं वरचं झाकण निघतं, हे याचं झाकण निघालेलं आहे बघा। नंतर तुम्हाला दुसरी कुठली चाळणी लावायची आहे। आता समजा तुम्हाला ही लावायची आहे तर इथं हे अशा पद्धतीने लावायचं आहे बघा। नंतर हे असं बघा घ्यायचे आहे बघा, अशा पद्धतीने तुमचं हे बसेल। नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये वायसर टाकायचं आहे बघा। ती जी स्प्रिंग आहे ती व्यवस्थित बसणं गरजेचं आहे बघा। हे बघा, हे बघा अशा पद्धतीने हे बसणार आहे आणि नंतर तुमची हे झाकण आहे ते असं बघा बसणार आहे आणि हे खाच आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला फिरवायचं आहे थोडंसं झाकण, तर बसून जाईल आणि नंतर हा स्क्रू तुम्हाला इथं टाकायचा आहे बघा। अशा पद्धतीनं ही चाळणी बदलायची एकदम सोपी पद्धत आहे। ज्या चाळणीमध्ये जे बी बसेल ती चाळणी तुम्हाला लावायची आहे बघा। हे झालं आणि तुम्ही बिया टोकन करायचे आहे। परत नंतरची दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला समजा याच्यामध्ये बघा ही चाळणी दिसते ती बियांची येते। समजा तुम्हाला हे तीन बिया टाकायचं तर हे काढून घ्यावं लागेल। नंतर तुम्ही जर 2 बिया पाहिजे तर इकडे बघा 2 दिसत आहेत, तर 2 बिया पडणार आहेत। आणि तुम्हाला जर एकच बी टोकन करायचं असेल तर हे पट्टी काढून तुम्हाला ह्या बाजूला लावायचे आहे बघा अशा पद्धतीनं। तर बघा इकडं एकच बियांचं हे चाळणीला दिसतंय ते एक बी पडणार आहे। तर अशा पद्धतीनं हे पण सेटिंग लक्षात ठेवा। दुसरं अजून असं आहे की याला हे खताचं बॅरल आहे। तर हे जर खत आता हे प्रमाणावर 1 चमच्यावर खत पडेल असं आहे हे। जर तुम्हाला खत जास्तीचं वगैरे टाकायचं असेल तर सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्हाला हे स्क्रू खोलून घ्यायचे आहे बघा। आता आपण थोडा छोटासा डेमो घेऊया। हा राजमा आहे, हा टाकलेला आहे आणि आपण आता असं झाकण लावून घ्यायचं आहे बघा।
बघा आता अशा पद्धतीने आपण बघा आपण शेंगदाण्याचा डेमो घेतोय। अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मशीन हे तुम्हाला एक बी असं पडणार आहे आणि तुम्हाला जर दोन बिया टाकायच्या असतील तर तुम्ही फक्त ही पट्टी काढायची आणि इकडे टाकायची। बघा आता ही पट्टी आपण इकडून इकडे टाकली, आपल्याला 2 बिया टाकायचे म्हणून। तर बघू आता किती पडतात बघा, अशा पद्धतीने 2 बिया पडणार। अशा पद्धतीनं आपण आता राजमाचं डेमो घेतलेला आहे। अशा प्रकारच्या तुम्हाला कुठल्याही अशा प्रकारच्या गोल राजमा, शेंगदाणा, मका, हरभरा, सोयाबीन अशा प्रकारच्या जेवढ्या पण बिया असतील त्या बिया या चाळण्यांमध्ये टाकून बघायचं। तुम्हाला जी चाळणी जेवढ्या बिया बसतात ती चाळणी तुम्हाला जी लागेल ती इथं टाकून तुम्ही ही टोकन पद्धती वापरू शकता। तुमचं नंतर तुम्हाला बिया किती खोल पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचं, इथं बघा 2 स्क्रू दिलेले आहेत। तुम्हाला जर हे बियाची खोली जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला हे 2 स्क्रू वरती घ्यायचे, म्हणजे हे तुमचं टोकन बियाचं खाली जाईल जास्त। तर अशा पद्धतीनं हे टोकन मशीन आहे। तुमच्या पिकांमध्ये वगैरे अंतर पिकांमध्ये जर तुम्हाला अशा छोट्या मोठ्या बियाची टोकणी करायची असेल तर एकदम बेस्ट मशीन आहे बघा हे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।